सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 6 ओवी 351 ते 400. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, मन जर वश केलं तर ते आपलं मित्र बनतं, आणि जर मनच आपल्या हातामध्ये नसेल तर ते आपलं शत्रू बनतं. म्हणून जो स्वतःला जिंकतो तो संपूर्ण जग जिंकण्या इतपत सामर्थ्य प्राप्त करतो. आज आपण पाहणार आहोत मन कसं सांभाळावं आणि आत्मसंयमाचा खरा मार्ग कोणता आहे. जागणे जरी जाहले तरी होआवे ते मितले, ए तुले निधातु सम्य संचले असे सहजे. जागावायचे झाले तरी तेही प्रमाणशीर जागावे. अशा आचरणाने शरीरातील सप्त धातू हे समतोल राहते. ऐसे युक्तीचे निहोते जे इंद्रिया ओपिती भाते, ते संतोषासी वाढते मनची करी. अशा नियमितपणाने इंद्रियांची तृप्ती केली म्हणजे आपले मनच संतोषाची वृद्धी करते. बाहेर युक्तींची मुद्रा पडे तव आता आत सुख वाढे, ते ते सहजेची योग उघडे नाभ्यासिताम. बाह्येंद्रियांना नियमितपणाचे वळण पडते आणि मग अंतःकरणामध्ये सुख वाढते. अशा स्थितीत साधकाला विनासायास योग प्राप्त होतो. जैसे भाग्याची आभडसे उद्यमाचे निमिसे, मग समृद्धी जात आपैसे घर रिके. ज्याप्रमाणे भाग्योदय झाला असता उद्योगाचे निमित्ताने सर्व ऐश्वर्य हे आपोआप घरी चालत येते. यदा विनियता चित्तमात्मेने वावतिष्ठते, निस्पृहा सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. जेव्हा योगाने नियमन केलेले चित्त आत्म्याच्या ठिकाणी लय पावते आणि जेव्हा साधक सर्व विषयांविषयी निरीच्छ होतो तेव्हा त्याला योग सिद्धी झाला असे म्हणतात. ते संयुक्ती म्हणतु कौतुके, अभ्यासाची अमोहरा ठाके, आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवू तयाचा. त्याप्रमाणे नियमाने वागणारा साधक सहज जरी योगाभ्यासाकडे वळला तरी त्यास आत्मस्थितीचा अनुभव येतो. म्हणून युक्ती हे पांडवा, घडे जया सदैवा तो अपवर्गाची राणीवा अलंकारिजे. म्हणून अर्जुना, ज्या भाग्यवानाच्या हातून नियमितपणा घडतो तो कैवल्य साम्राज्याचा चक्रवर्ती राजा होतो. युक्ती योगाचे अंग पावे, ऐसे प्रयाग चित होई बरवे, तीर्थक्षेत्र संन्यासी स्थिरावे मानस जयांचे. नियम आणि योग या दोहोंचा जेथे प्रयाग रूप संगम होतो त्या ठिकाणी ज्याचे मन क्षेत्र संन्यास करून स्थिर होते. यथा दीपो निवातस्तो नेरकते सोपमा स्मृता, योगिनो यत चित्तस्य युज्यतो योगमात्मना. जशी निवाऱ्यात ठेवलेल्या दिव्याची ज्योत हलत नाही तीच उपमा चित्ताचे नियमन केलेल्या व आत्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्या योगी मनुष्यास लागू पडते. तया ते योगयुक्त तू म्हण, हेही प्रसंगे जाण, ते दीपांचे उपलक्षण निर्वातीची. त्याला तू योगयुक्त म्हण आणि हेही तू प्रसंगाने समजून घे की त्या पुरुषाच्या मनाच्या स्थितीला निर्वास्थळीच्या दिव्याची उपमाच योग्य होईल. आता तुझे मनोगत जाणूनी, काही कामी म्हणूनी, ते निके चित्त देऊनी परिसावे गाम. आता तुझे मनोगत जाणून मी तुला जे काही सांगतो ते तू लक्ष देऊन ऐक. तू प्राप्तीची चाड वाहसी, परी अभ्यासी दक्षुणवसी, ते सांग पाकाय बिहसी दुवाडपणा. तू योग प्राप्तीची इच्छा बाळगतोस पण अभ्यासाकडे तुझे लक्ष नाही. तुला योगातल्या कठीणतेची भीती वाटते काय? तरी पार्थ हे जने, सायाच घेशी हो मने, माया बागुले दुर्जने इंद्रिये करती. त्यात खूप कष्ट आहेत
असा दुराग्रह मनात बाळगू नकोस. अरे ही सारी दृष्ट इंद्रिये उगाचच मनाला भीती दाखवत असतात. पाहे बा आयुष्यात ते ढळकरी, दिसते जीवित वारी, दया औषधा ते वैरी, काय जिव्हान म्हणे. पहा, जे औषध आपले आयुष्य वाढवते आणि मृत्यू टाळते, त्या औषधाला देखील जीभ शत्रू मानत नाही का? ऐसे हितासी जे जे निके, ते सदाची या इंद्रिया दुखे, एरवी सोपे योगा सारिखे, काही आहे. असे जे जे हितकर ते ते इंद्रियांना दुःखदायकच वाटते. एरवी योगासारखे सोपे काही आहे का? मनोनी आसनची या गाढिका, जो आम्ही अभ्यासू सांगितला निका, तेने होईल तरी हो का निरोधी याम. म्हणून आसनाच्या बळकटपणापासून आरंभ करून जो आम्ही तुला योगाभ्यास सांगितला त्या योगानेच झाला तर या इंद्रियांचा निग्रह होईल. यत्रो परमते चित्त निरुद्र योग सेवया, यत्र चैवात्मनात्माना पश्यन्नात्मती दुष्यती. योगाच्या अभ्यासाने नियमन पावलेले चित्त जेव्हा विषयांपासून परावृत्त होते, जेव्हा तो आपण आपल्या ठिकाणी आपल्या स्वरूपाला पाहून संतुष्ट होतो. हिरवी तरी ने योगे, जे इंद्रिया विधान लागे, ते चित्त भेटो रिके आपण पेया. एरवी योगामुळे इंद्रियांचे दमन जरी झाले तरी चित्त आत्म्याच्या भेटीला उतावीळ होते. परतोनी पाठीमारे ठाके, आणि आपनिया ते आपण देखे, देखत घेऊ ओळखे मने तत्व हे मी. जेव्हा मन अंतर्मुख होते आणि आपण आपल्या स्वरूपाला पाहते, पाहता स्वस्वरूपाची ओळख पडते, ते तत्व मीच आहे अशी जाणीव होते. सुख मात्यंदिक यद बुद्धी ग्राह्य मतींद्रियम, वेती यत्र न चैवाय स्थित श्वलित तत्वतः. जे सुख सर्वोत्कृष्ट आहे, जे केवळ बुद्धीने जाणता येते, जे इंद्रियांना दिसत नाही आणि जे भोगत असताना तो योगी आपल्या स्वरूपापासून ढळत नाही. ते ओळखीची सदिसे, सुखाची या साम्राज्य बैसे, मग आपण पासमरसे विरोनी जाय. त्या ओळखी बरोबरच ते सुखाच्या साम्राज्यावर बसते आणि तेथे आत्म्याशी समरस होऊन चित्ताचा चित्तपणा नाहीसा होतो. जया परते अनिक नाही, जया दे इंद्रिय नेनती कही, ते आपणाची आपुले ठाई होनी ठाके. ज्याहून दुसरे काही नाही आणि ज्याचे इंद्रियाला केव्हाच ज्ञान होत नाही, असे जे चैतन्य ते मन स्वतःच्या ठिकाणी होऊन राहते. मग मेरूपासून थोरे, देह दुःखाचे नि डोंगरे, दाटी झोपा पडी भरे, चित्त न दटे. मग मेरू पर्वतापेक्षाही मोठे दुःख त्याच्या देहावर पडले तरी त्याच्या भाराने त्याचे चित्त दडपलेही जात नाही. का शस्त्रेवरी तोडलिया, देह अग्नि माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया, जीवची नये. अथवा त्याचा देह शस्त्राने तोडला, अग्नीमध्ये पडला तरी आत्मानंदी रमलेल्या त्याच्या मनाला जागृती येत नाही. ऐसे आपण पारे कोणी ठाये, मग देहाची वासून पाहे, अनेकची सुख होऊन जाये म्हणून विसरे. याप्रमाणे आत्मसुखात निमग्न झाल्यावर तो देहाची आठवण विसरतो आणि अशा निर्वाच्य सुखामुळे त्याला सर्वांचा विसर पडलेला असतो. विद्याद दुःख संयोग वियोग, योग सज्ञितम सनिश्चयेन योक्तव्यो, योगो निर्भिन्न चेतसा. त्या दुःख नसलेल्या सुखाला योग असे नाव आहे, म्हणून निश्चयाने आणि उत्साहाने योग मार्गाचे आचरण करावे. जया सुखाची आगोडी, मन आरतीची सेची सोडी, संसाराची या तोंडी गुंतलेचे. संसाराची चटक लागलेल्या, संसारात गुंतलेल्या मनाला या सुखाच्या गोडीमुळे आता विषयांचे स्मरण देखील होत नाही.
जे योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागे. जे योगाची शोभा संतोषाचेच केवळ राज्य आणि ज्याच्या करता ज्ञानाची आवश्यकता ते अभ्यासले नियोगे सावयव देखावे लागे. देखिली तरी अंगे होई जाईल काम. ते ब्रह्मसुख योगाभ्यासाने मूर्तिमंत दिसू लागते आणि दिसू लागताच ते पाहणारा तद्रूपच बनतो. संकल्प प्रभावा कान्मत सत्यवक्ता सर्वानशे तत्क्षता. मन सैवेंद्रिय ग्रामम विनियम्यम समंतता. संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व वासनांचा निश्चेष त्याग करून व सर्व इंद्रियांचे सर्व बाजूने नियमन करून तरी तोची योग बापा एके परी आहे सोपा. जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. तथापि अर्जुना एका प्रकाराने हा योग सोपा आहे. संकल्पाचा पुत्र जो काम त्याला नाहीसा करावा. हा विषयांते निमालिया ऐके इंद्रे नेमाची आधारणी देखे. तरीही घालून मुके जीवितवासी. हा संकल्प विषय वासना मेल्या असे ऐकेल व इंद्रिय नेमलेल्या स्थितीत आहोत असे पाहिल तर त्याचं हृदय फुटून मृत्यू होईल. ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाचे सरीवारी. सुखे धृतीची आधोळारी बुद्धी नांदे. असे हे जर वैराग्याने केले तर संकल्पाची इल्झा संपते आणि बुद्धी धैर्याच्या महालात सुखाने वास करते. बुद्धी धैर्य होई वसोटा तरी मनाचे अनुभवाची आवाटा. हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. बुद्धीला धैर्याचा आधार मिळाला म्हणजे मग ती मनाला हळूहळू ब्रह्मानुभवाच्या वाटेला लावून त्याची ब्रह्मस्वरूपी स्थापना करते. एके परी प्राप्ती आहे विचारी. हे न ठके तरी सोपारी आणि के. या एका मार्गाने ब्रह्मप्राप्ती होते आणि हेही घडत नसल्यास याही पेक्षा सुलभ असा दुसरा मार्ग सांगतो त्या एक. आता नियमुची ही एकला जीवे करावा आपुला. जैसा कृत निश्चयाची आबोला बाहेरा नोहे. साधकाने एकदा नियम करावा की एकदा केलेला निश्चय टाळायचा नाही. जरी एतुलेने चित्त सरावे तरी काचारे स्वभावे. नाही तरी घालावे मोकलोनी. अशा निश्चयाने जर चित्त स्थिर झाले तर अनासायेस काम झाले. पण असे जर झाले नाही तर त्या चित्ताला कुशाल स्वैर भटकू द्यावे. मोग मोकली के जेथ जाईन तेथून नियमुची घेऊन येईल. ऐसेची सैर्याची होईल सावियाची की. मग ते चित्त मोकळे सुटल्यावर जिथे जाईल तिथून निश्चल त्याला परत घेऊन येईल आणि अशा प्रकारे ते तत्काळ स्थिर होऊन जाईल. माठी की तुलेनी की वेळे तया सैर्याचे निमेळे. आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. नंतर काही वेळाने स्थैर्याच्या बळाने मन सहज आत्मस्वरूपाजवळ येईल. तया ते देखून अंग घडेल तेथे अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्यतेचे उघडेल त्रैलोक्य हे. मग आत्मस्वरूपास पाहून त्यात मिसळून जाईल तेव्हा द्वैत अद्वैत नाहीसे होऊन ऐक्याच्या तेजाने विश्व प्रकाशेल. आकाशी दिसे दुसरे ते अभ्रचे विरे ते गगनाची गाभरे विश्व जैसे. आकाशात दिसणारे ढग नाहीसे झाले की जसे संपूर्ण विश्व आकाशानेच भरलेले दिसते तैसे चित्तलया जाई आणि चैतन्याची आगवे होई. ऐसी प्राप्ती सुखो पाई
आहे नी. तसे चित्त आत्मस्वरूपी लयास केले की संपूर्ण विश्व चैतन्यमय होते. या सुलभ उपायाने अशी प्रकारची सिद्धी ही प्राप्त होते. या सोपी या योग स्थिती उपलू देखील का बहुती. संकल्पाची या संपत्ती रुसोनिया. मनातील संकल्प विकल्प सोडून जे या सोप्या योग स्थितीचा पुष्कळ अनुभव घेऊन सुखी झाले ते सुखाचे नि सांगा ते. आले परब्रह्मा आणतो ते लवन जैसे जळाते सांडून नेने. ते त्या सुखाच्या संगतीने परब्रह्म पदास येऊन पोचले. जसे मीठ पाण्यात मिसळले की ते वेगळे राहते तैसे होय तिथे मेळी. मग सामरसाची या रावळी महासुखाची दिवाळी जगेसी दिसे. याप्रमाणे योगी तद्रूप होतात आणि मग ते ब्रह्मानंदाच्या मंदिरात महासुखाची दिवाळी झाल्याप्रमाणे सर्व जग पाहतात. ऐसे आपुले पायवरी चालीचे आपुले पाठीवरी. हे पाथा नागवे तरी आनके. हे आपल्या पायांनी आपल्या पाठीवर चालण्यासारखे आहे. अर्जुना, जर तुला हेही करता येत नसेल तर दुसरा उपाय सांगतो, ऐक. तरी मी चव सकळ देही असे येथ विचारू नाही. आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. आणि मी तर सर्व देहांमध्ये आहे आणि माझ्या ठिकाणी हे सर्व आहे, यात शंका नाही. ऐसेची संचले परस्परे मिसळले. बुद्धी घेपे तुले हो आवेगा. अशा रीतीने ईश्वर आणि जग एकमेकात मिसळलेली आहे, परंतु साधकाने बुद्धीचा निश्चय मात्र करावा. यो मा पश्यति सर्वत्र सर्वच मयि पश्यति तस्माह न प्रणश्यामि सच मे न पश्यन्ति. जो सर्व भूतांमध्ये मला पाहतो आणि मला माझ्या ठिकाणी सर्व भूते पाहतो, त्याच्या दृष्टीआड मी होत नाही आणि माझ्या दृष्टीआड तो होत नाही. दोघे एकरूपच असतो. एरवी तरी अर्जुना जो एकवटली या भावना. सर्वभूती अभिन्ना माते भजे. अर्जुना, जो एकत्व भावनेने सर्व भूतांच्या ठिकाणी मीच आहे असे मानून मला भजतो. भूतांचे अनेकपणे अनेक नोहे अंतकरणे. केवळ एकत्वाची माझे जाणे सर्वत्र जो. प्राण्यांच्या भेदाने ज्याच्या मनात द्वैत उत्पन्न होत नाही आणि जो सर्व ठिकाणी केवळ माझेच एकत्व जाणतो. सर्वभूत स्थितम योगमा भजत्येकत्वमासिता. सर्वथा वर्तमानोपि स योगीमयी वर्तते. जो योगी एकत्व भावनेने सर्व भूतात असलेल्या मला भजतो, तो देह नाम इत्यादी सर्व उपाधींनी युक्त असला तरी मत्स्य स्वरूपच झालेला असतो. दीपानी प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा. तो माझ्या ठाई तैसा मी तया माझे. जसे दिवा आणि प्रकाश एकच, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी ऐक्यतेने आहोत. जैसा उदकाचे नि आयुष्य रसे गगनाचे नि माने अवकाशू. तैसा माझे तिने रूपे रूपसू पुरुष तो गा. ज्याप्रमाणे पाणी म्हटले की ओलावा अथवा आकाश म्हटले की पोकळी आहेच, त्याप्रमाणे माझ्या रूपाने तो पुरुष रूपवान आहे. जेने एकेची दिठी सर्वत्र मातेची किरीटी. देखिला जैसा पंटी तंतू ऐकू. जसे वस्त्रामध्ये केवळ एकच सूत असते, तसे ज्याने अद्वैत बोधाने सर्व ठिकाणी केवळ मलाच पाहिलेले. का स्वरूपे तरी बहुत आहाती. परी तैसी सोनी बहुवैन होती. तैसीच एक्या चळाची स्थिती केली जेने. अथवा अलंकार भिन्न असले तरी सोने एकच आहे, अशा ऐक्याचा पर्वताप्रमाणे त्याचा निश्चय स्थिर झाला.
तरी वृक्षांची पाने जी तुली, ती तुली रोपे नाही लाविली. ऐसी अद्वैत दिवसे पाहती रात्री जया. अथवा जितकी झाडाची पाने तितकी रोपे लावलेली नसतात, अशा अद्वैत प्रकाशाने ज्याची अज्ञान रात्र उजाडलेली आहे, ज्यांचं मन स्थिर आहे, ज्याला सुख दुःख लाभ हानी याचा फरक जाणवतही नाही, तोच खरा योगी होय. मनावर नियंत्रण मिळवणं हे सर्वात मोठं साधन आहे आणि आत्मसंयम हाच खरा आनंद देणारा मार्ग आहे. चला तर मग आपणही आपल्या मनाला जिंकण्याचा प्रयत्न करूया आणि खरा आनंदाच्या मार्गावरती चालूया. असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.